श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे करावया किंकारण, विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थाना. ऐकोनी नामधारकाचे वचन, संतोष झाला सिद्ध आपण, सांगतसे विस्तारोन गुरुचरित्र परियेसा. दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण, भक्तजना दीक्षा करणे उपदेशितसे हितार्थ. विशेष तीर्थ आपुले स्थान, गोकर्णी असे शंकर आपण, याची कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तयस्थानी. गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य, एकचित्त करुणी नेम एक शिष्या नामधारका. महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे एका, आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठले. पुलत्स्य ब्राह्मणाची भार्या, नाम तिचे कैकया. ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळी. नित्य करी लिंगपूजन, पूजेविन नेणे अन्न, ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंगपूजेसी. व्रतभंग होईल म्हणून मृत्तिका लिंग करुणी, पूजित होती संतोषिनी भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अतिक्रूर, नाम तया दशशिर, आला तेथे वेगे बतर, माता दर्शन करावया. नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करिसी, सांगतसे विस्तारेसी. पूजिते लिंग मृत्तिकेचे, रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविसी, मृत्तिकेचे लिंग पूजेसी. अभाग्य आपुले म्हणतसे, मागुती म्हणे तियेसी, पूजिल्या फळे कायसी. कैकया सांगे पुत्रासी, कैलासपद पाविजे. रावण म्हणे मातेसी, कैलासा आणुनी तुझपाशी, दिले तरी होय कैसी, सायास का होत करीतेसी. ऐसे म्हणतसे रावण, माते सवे करियापन, आणि ती त्वरित उमार मन, कैलासा सहित लंकेसी. पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी, मृत्तिका लिंग असे कायसी. म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर, पावला त्वरित शिवपुरासी. शुभ्र पर्वत रम्यासी, धरुणी हालवी क्रोधेसी, विष बाहू भुजाबळे. आंदोळले कैलास भुवन, उपटतसे तो रावण, दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावूनी पर्वतासी, कर टेकून मांडीसी, उचलिता झाला प्राणेसी. पाताळ सप्त आंदोळले, फना चुकवी शेष आपण, कूर्म भ्याला कोण, भयचकित देवगण अमरपूर कापतसे. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कोण, भयचकित गिरिजा आपण, होऊन गेली शिवापाशी. पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आंदोळतसे भारेसी, पडो पाहते निर्धारी. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी, रावण भक्त माझा परियेसी, खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी, रक्ष रक्ष शूलपानी समस्त देवगणांते. ऐकोनी उमेची विनंती, शंकर चेपिले वाम हस्ती, 10 शिरे भुजे विसासहिती, दडपलासे गिरिजा तळी. चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत, शरणागता रक्ष म्हणूनी. त्राही त्राही पिनाकपानी, जगदक्षक शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी, मरण कैसे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकोनी त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ती, काढले त्वरित कृपेने. सुटला तेथुनी लंकेश्वर, स्तोत्र करीतसे अपार, शिर छेदुनी धरले करी, तंतु लाविले निज अंतरे. वेद सहस्र एकवचनी, वर्णक्रमादी विस्तारोनी, सामवेद अतिगायनी, समस्त रागे गातसे. शिर कापून आपुले देखा, यंत्र केले कर्कमळिका, शिरा काढून तंतुका, रावणेश्वर गातसे. समयासमयी आलापन करी दशशिर आपण, प्रातःकाळी करी गायन अष्टरागे परियेसा. ऐसे 36 रागेसी, गायन करी सामवेदासी, निर्वाण रूप आहे कैसी, चंद्रमौळीची भक्ती ते. रावणाचे भक्तीसी, प्रसन्न ईश्वर तोयतैसी, निजरूपे अतिहर्षी, उभा राहिला सन्मुख. पंचवस्त्र त्रिनेत्रेसी, 10 भुजा स्वरूपेसी, उभा राहुनी संतोषी, मग मागवर म्हणतसे. म्हणे रावण शिवासी, काय मागू तुझपाशी, लक्ष्मी माझे घरचे दासी, 8ही निधी माझे द्वारी. चतुरानन माझा जोशी, 33 कोटी देवहर्षी, सेवा करती अहर्निशी, सूर्यचंद्र वरुण वायू. अग्निसारिका सेवा करी, वस्त्रे दूतसे अतिकुसरी, यम माझा आज्ञाधारी, निरोप वेगळा न मारी गौना. इंद्रजितासारखा पुत्र, कुंभकर्णासारखा भात्र, स्थान माझे समुद्रात, कामधेनू माझ्या घरी. सहस्र कोटी आयुष्य मज समान नाही दुजा, आलो असे याची काजा, कैलास नेईन लंकेसी. व्रत असे जननीसी, नित्य पूजावे तुम्हासी, मनोरथ पुरवावे भक्तीसी, कृपामूर्ती दातारा. ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असेल पूजेसी, काय करील कैलासासी, आत्मलिंग देईन तुझ. जे जे मनीची वासना, पुरेल ऐसा जाना, लिंग असे माझा प्राणा, म्हणून दिले रावणासी. पूजा करीत वेळ तिन्ही, अष्टोत्तर शतजप करोनी, रुद्राभिषेक करोनी, पूजा करी एकचित्ते, वर्षे 3 जरी पूजेसी, तूच माझे स्वरूप होसी, जे जे मनी इच्छेसी, पावसी त्वरित अवधारी. हे लिंग असेल जयापासी, मृत्यू नाही परियेसी, दर्शन मात्रे 6 दोषी, त्वरित जातील अवधारी. ठेवू नको भूमीवरी जोवरी, पाविजे तुझे नगरी, वर्षे 3 पूजा करी, तुझी ईश्वर होशील. इतके होता अवसर,
नारद होता ऋषेश्वर, निघून गेला वेगे सत्वर, अमरी पुरा इंद्रभुवना. नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्थ चित्ते बैसलासी, अमरत्व दिदले रावणासी, लक्ष्मी गेली आज तुमची. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंगे दिदले कौपुर गौर, आनिक दिदला असेवर, तुची ईश्वर होशील. वर्षे 3 पूजेलासी, तुचे माझे स्वरूप होसी, तुझी नगरीच कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझ. ऐसा वरला धोनी, रावण गेला संतोषुनी, 33 कोटी देव कोठोनी, सुटतीला आता तुम्हांसी. ऐसे वचन ऐकोनी, इंद्र भ्याला कोपोनी, नारदादी विनवी कर जोडूनी, काय करावे म्हणतसे. नारद म्हणे इंद्रासी, उपाय करावे त्वरितेसी, जावे तुम्ही ब्रह्मयापाशी, तो यासी उपाय करील. इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित, विस्तारुनी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी. ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दत्तवैरी ऋषिकेशी, उपाय करील निर्धारी. विरिंची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करावे गेसी, कारणे असे तुम्हासी, राम अवतारी परियेसा, ऐसा विनवी चतुरानन. तव श्री विष्णू म्हणे कोपून, कार्य नासिले म्हणून, निघाला झडकरी कैलासासी, विष्णू आला ईश्वरापासी, म्हणे शंकरा काय करीसी, प्राणलिंग रावणासी. देणे काय कारण तुम्हा, ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीसी, विसर पडला आम्हासी, संतोषिनी दिदले प्राणलिंग. आपले शिर छेदुनी देखा, विना केल्या स्वहस्तिका, सप्तस्वरे वेदादिका, गायन केले भक्तीने. जरी मागता पार्वतीसी, देतो सत्य परियेसी, भुली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझे. विष्णू म्हणे उमाकांता, ऐसे तुम्ही वर देता, आम्हासी सायास होता बहुता, दैत्य उन्मत्त होता ती. देवद्विजाजी लोकांसी, पीडा करता ती बहु असी, याची कारणे आपणासी, अवतार घेणे घडत ते का. कधी दिदले लिंग त्यासी, नेले असते लंकेसी, शंकर म्हणे विष्णूसी, 5 गटी झाल्या देखा. एकताची शिववचन, केला उपाय नारायण, चक्र पाठविले सुदर्शन, सूर्या आडवावयासी. बोलावनी नारदाती, सांगतसे ऋषिकेशी, तुम्ही जावे त्वरितेसी, जातो लंकेसी रावण. मार्गी जाऊनी त्यासी, विलंब करावा परियेसी, जाऊ न द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणतसे. चक्र झाले सूर्या आड, ज्ञानसंध्या रावणाचा आड, तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा त्यासी. ऐसे ऐकून या श्री विष्णूच्या बोला, नारद मुनी त्वरित गेला, मनोवेगे पावला, मार्ग क्रमिता लंकानाथ. नारदाते पाठवूनी, विष्णू विचारी आपुले मनी, गणेश्वराते विनवनी, पाठवू म्हणे विघ्नासी. बोलवूनी श्री गणेशासी, सांगे विष्णू परियेसी, कैसा रावण तुझसी, सदा उपेक्षित. बाळकपणे तुवा जावे, शिष्य रूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती, लिंग देईल विश्वास सरिती, तुवा ठेविता शिती, लिंग राहील तेथेची. केला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महात्मा गाडे, उभा ठेविला रावणा पुढे, म्हणे कोठून आलासी. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्कृष्ट तपासी, संतोषिविले चंद्रमौळी. प्रसन्न होऊन या आम्हासी, लिंग दिदले परियेसी, आनिक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथ, दैव अधिक तुझे आत, लिंग लाल दासी अमृता, जाणो आम्ही आद्यंत. लिंग महिमा एककानी, जे पूजतील वर्षे तिनी, तेची ईश्वर होतील निर्गुणी, वरदमूर्ती तोची होय. लिंग असे जे स्थानी, तेची कैलास असे जाणो, महत्व होते याची गुणी. ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी, असे आनिक अपार महिमा, सांगेना एका एक नेमा. रावण म्हणे कार्य आम्हा, जावे त्वरित लंकेसी, म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे तयवेळी, सूर्यास्तमान आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी, सहस्र वेद आचरती, संध्याकाळ मार्गक्रमिसी, वाटेत होईल तुझनिशी, संध्यालोप होईल, आम्ही जाऊ संध्यावंदनासी, म्हणून नारद विनविसी, पूजून या रावणासी. गेला नदी तीरा नारद, रावण चिंती मानसी, व्रतभंग होईल आपणासी, संध्या करावी त्रिकाळेसी, संध्या घडला म्हणतसे. ईश्वरे सांगितले आपणासी, लिंग न ठेवावे भूमीसी, संध्या समय झाला निशी, काय करावे करू म्हणतसे. तव देखिला ब्रह्मचारी, अति सुंदर बाळका परी, हिंडतसे नदी तिरी, देखिले रावण तयवेळी. हसून या लंकेश्वर, लोभे धरिला त्याचा कर, सांग बाळा कवनाचा कुमार, प्रतिभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमचा पिता काय पुससी, जटाधारी भस्म गंगेशी, रुद्राक्षमाळा असे देखा. शंकर म्हणती तयासी, भिक्षा मागे अहर्निशी, वृषभारूढ उमा सरसी, जननी माझी जन्म जगन्माता. इतके ऐकुनी लंकानाथ, त्या बाळकाते संभोकित, लिंग धरी ऐसे म्हणत, संध्या करीन तव वरी. बाळक विनवितायासी, न धरी लिंग परियेसी, ब्रह्मचारी आपण अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणतसे. तुझे लिंग असे जड, आपण बाळक असे वेड, न गे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुम्हासी. नाना परी संभोकित, लिंग देत लंकानाथ, संध्या करण्या आपण त्वरित, समुद्र तीरी बैसला. ब्रह्मचारी थडीसी, उभा विनवतेसे रावणासी, जड झाली आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी. वेळ 3 परियेसी, बोलाविन तुम्हासी, वेळ लागली अपरियेसी, ठेवीन आपण भूमीवरी. ऐसा निर्धार करुनी, उभा गणेश लिंग धरुनी, समस्त देवविमानी, बैसोनी पाहती कौतुक. अर्घ्य समयी रावणासी, बोलावी गणेश परियेसी, जड झाले आपणासी, लिंग घेगा म्हणतसे.
न्यासपूर्वक अर्घ्य देखा, रावण करीतो अतिविवेका, हाती दाखवितो बाळका, येतो राहो म्हणोनी, आणिक एक क्षण पाहुनी, गणेश बोले वेळ दोनी, जड जाहले म्हणोनी, शीघ्र यावे म्हणतसे, न ये रावण ध्यानस्थ, गणेश असे विचारित, समस्त देव साक्षी करीत, लिंग ठेविले भूमीवरी, श्री विष्णू ते स्मरोनी, लिंग ठेविले स्थापुनी, संतोष जाहला गगनी, पुष्पे वर्षती सुरभर, अर्घ्य देऊनी लंकेश्वर, निघून आला सत्वर, मग लिंग देखिले भूमीवर, मनी विकळ झाला आवेशोनी, रावण देखा, ठोसे मारी गणनायका, हास्यवदने रडे तो देखा, भूमीवरी लोळतसे, मने माझ्या पित्यासी, सांगेना आता त्वरितेसी, का मारिले बाळकासी, म्हणून निघाला रडत देखा, मग तो रावण कायत करी, लिंग धरुनी दृढ करी, उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालतसे, कापे धरणी तयावेळी, रावण उचली महाबळी, नये लिंग शिरा आपळी, महाबळी राहिला नाम पावले याच कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी ओढितो रावणे, गोकर्णाकार जाहले देखा, ऐसे करुणी लंकानाथ, गेला मागुती तप करीत, ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र, समस्त देव तेथे आले, इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षष्ठोध्यायः। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।